हा सगळाच किचनवरचा पसारा बघताय ना तुम्ही. आणि असं नाही मी म्हणजे आजच्याच दिवशी नाही, मी रोजच जे आहे रात्री झोपण्याआधी जास्तीत जास्त किचन जे आहे ते क्लीन करून जाते. पण मी आज जे आहे ते ठरवलं, कारण मला काय होतं ना की वेळच मिळत नाही. एवढा दिवस पटापट निघून जातो, इतकी कामं असतात, त्यामध्ये जी डीप क्लिनिंग असते ना त्यासाठी मला वेळच मिळत नव्हता. म्हणून मी आज मनावर घेतलं आणि म्हटलं रात्रीच डीप क्लिनिंग करूया. जर आपल्याला दिवसातून कधी वेळ मिळत नाही तर मला असं वाटतं काही गोष्टी करण्यासाठी रात्री खूप चांगलं असते, कारण कितीही तुम्ही मेहनतीचं काम केलं नंतर तुम्हाला जाऊन झोपायचंच असतं. सो जो काही थकवा असतो तो पण तुमचा निघून जातो आणि कामाचं काम पण होऊन जातं. सो म्हणून मी आज ठरवलं की म्हटलं चला मस्त रात्री सगळी क्लिनिंग करूया किचनची. आणि काय होतं ना, म्हणजे मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा माझ्या मॉर्निंग रुटीनमध्ये किंवा जेव्हा माझा दुपारी स्वयंपाक वगैरे होऊन जातो ना, मी तेव्हा पण पूर्ण किचन म्हणजे प्रत्येक वेळा मी क्लीन करून घेते. पण एक डीप क्लिनिंग असते, कानाकोपरा असतो तो पूर्ण घसून काढायचा असतो ना, तर ते मी आज करणार आहे. आणि मी ते दुपारी पण करायची, पण आता काय होतं की 2 व्हिडिओ मी टाकत असते, लॉंग आणि शॉर्ट. मग त्यामुळे काय होतं की माझा वेळ थोडा कमी झालेला आहे. जेवण झालं की लगेच व्हिडिओला एडिटिंगला बसावं लागतं. आणि म्हणून म्हटलं चला मग आज रात्री करून घेऊया, म्हणजे काम पण होईल आणि मनाला जरा बरं पण वाटतं मी की नाही तर करायचं आहे. आणि ह्या गोष्टी म्हणजे ते पायलप होतच जातात डोक्यामध्येही. तर मी आधी बदाम भिजवत घातले, कारण ना काय होतं की मला आधी आठवण असते स्वयंपाक वगैरे करताना रात्रीची की बदाम भिजवायचे आहेत. पण म्हणजे आयत्या वेळी जेव्हा रात्री त्यांना भिजवत घालायची वेळ येते ना, तेव्हा मी विसरलेली असते आणि सकाळी उठल्यावर मला लक्षात येते की अरे मी बदाम भिजवतच घातले नाही. म्हटलं आज आठवणीने जे आहे ते बदाम भिजवत घालूयात. सो ते घातले. आणि फ्रूट ना, मला कोणीतरी कमेंट केली होती की फ्रूट तो असे खाली नको ठेवू, काहीतरी बास्केट नाही तर तू प्लेटमध्ये ठेवून घे. माझ्याकडे बास्केट तर नाही आता. मला वाटतं की एक छान बास्केट जी आहे ती घ्यावी, पण म्हटलं जेव्हा पण त्यावर पैसे इन्व्हेस्ट करेल ना, थोडे जास्त करून अशी मस्त क्यूट घेईल जेणेकरून ती दिसायलाही छान दिसेल आणि प्रत्येक वेळा तुम्हालाही बघायला छान वाटेल. सो सध्या तरी मी छोटी एक प्लेट घेतली आणि त्यामध्ये तडजोड करून जे आहे सगळे ॲपल आणि संत्री जी आहे ती ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला. सगळा सामान माझा वरचा जो काउंटर आहे त्यावर मी ठेवून घेतलं. आणि मला असं वाटते की हा तुमच्यापर्यंत डीप क्लिनिंगचा हा असा जो माझा किचन आहे ना, हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. मग त्यानंतर मी बी माझं फर्निचर झालेलं असेल, कधी होईल ते काही अजून सांगता येत नाही, कारण आम्हीही निवांत आहोत. आम्हीही फर्निचरवाल्यांना अजिबात फोन करून डिस्टर्ब करत नाही की बाबा तुम्ही कधी करणार आहात, तुम्हाला करायचं तेव्हा करा, कारण की आम्हालाही एवढा जास्त वेळ नाही आहे. आणि ते थोडंफार झालं होतं दिवाळीच्या आधी, त्यात आम्ही आनंद आहोत की होऊन जाऊ दे. असा महिना निघाला तर नवीन गोष्ट काहीतरी जेव्हा येईल ना, त्याचा आनंद अजून जास्त होत असतो. सो एकाच वेळेला खूप जास्त गोष्टी करण्यापेक्षा हळूहळू थोड्या कराव्यात. सो माझा जो रॅक होता ना, तो छोटासा तुम्ही उडनचा बघितला, मी त्याला पण आधी क्लीन करून घेतला, थोडासा क्लीन केला. त्याला एखाद दिवशी म्हटलं दुपारी जे आहे व्यवस्थित त्याला फक्त क्लीन करून घेईल. खूप छान आहे तो छोटासा आणि दिसायलाही छान दिसतो आणि त्यावर ठेवलेला सामानही खूप छान दिसतो. कमी जागेत थोडं 2 लेअर असल्यामुळे छान दिसायला पण छान आहे. लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर चला आता बघा, हा गॅस जो आहे ना, माझा असा ग्लासचा गॅस आहे. आणि आधी मी खरंच सांगते, मला जेव्हा माहीत नव्हतं ना, तेव्हा काय होतं की जास्तीत जास्त माझी ही जी इकडची शेगडी ना, हीच माझी यूज होते. बाकीच्या 2 ज्या आहेत तेवढं जास्त यूज होत नाही. त्यामुळे तिथे काय पण जसं तेल पडलं मग ते गरम होतं, थोडं पाणी पडलं ते गरम होतं आणि इतकं चिकटून जातं ना की ते तुम्ही कितीही रब केलं ना, म्हणजे घासून काढलं स्क्रबरने तरीही निघत नाही. मला माहिती होतं की मी जर याला स्क्रबरने घासून काढलं तर यावर स्क्रॅचेस पडतील, पण स्टार्टिंगला जेव्हा मला माहीत नव्हतं ना, तेव्हा मी थोडंफार जे आहे स्क्रबर त्याला लावलंच होतं, कारण मला ते सगळं आजूबाजूचं काढून घ्यायचं होतं. पण ट्रस्ट मी, मला तेव्हा जर ही ट्रिक माहीत पडली असती ना, तर खरंच माझा जो गॅस स्टोव आहे एका साईडचा थोडासा स्क्रॅचेस आहेत त्याला, त्या पडल्या नसत्या. सो तुम्हालाही घ्यायचं असेल किंवा तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला याचा प्रॉब्लेम होत असेल घसण्याचा, तर पितांबरी घ्यायची बघा आणि फिंगरच्या सहाय्याने जे आहे सगळं असं नुसतंच त्यावर घसून काढायचं. आणि जे पण तेलकट असतं ना, म्हणजे कितीही असं चिटकलेलं असू द्या तरीही ते निघून जातं पितांबरीने. जास्त ओला करायचं नाही, अगदी म्हणजे थोडंसं हात फक्त थोडा ओला करायचा आणि सगळं जे आहे असं रब करून काढून घ्यायचं. आता जे गॅस बर्नरचे जे कोपरे असतात ना, तिथेही पितांबरी चालली जाते. फक्त तेवढ्या ह्याच्यातून पितांबरी काढण्यासाठी जे आहे ना, चाकूच्या मदतीने किंवा टोकदार काहीतरी घेऊन तुम्ही तेवढी पितांबरी कोरून काढून घेऊ शकतात. पण थोडं सावकाश मिळालं तर मग चाकूचा स्क्रॅच पडायचा, असं नको व्हायला. आणि इतक्या न मेहनत घेता माझा गॅस इतका चमचमीत चमकायला लागला आहे, तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळाने. आपलं किचन म्हणजे घराचं हृदय असतं, हे असंच नाही म्हणलं जात. ते जितकं छान नीटनेटकं ठेवलं ना, म्हणजे त्याला कितीही आवरा, कितीही काही करा, तरी पण त्याला कमीच पडतं. पण थोडंफार जरी आपण थोडं ऑर्गनाईज करून ठेवलं ना, तरी खूप छान दिसतं. बघा, सगळी माझी क्लिनिंग झाली होती. आता लास्टला मी इथे भांडे घासते आणि हे बघा कसं मस्त आता छान चमचमीत किचन दिसतंय. अगदी म्हणजे स्वतःला तुम्ही त्यामध्ये बघून घ्या, इतकं छान चकाकून काढलेलं आहे मी. आणि आज रात्री मला खरंच छान झोप येणार आहे. आणि मला माहिती आहे की तुम्हीही मोटिवेट झालेले असाल. तुम्हालाही सकाळी वेळ मिळत नसेल ना, तर या
व्हिडिओमधून तुम्ही एक गोष्ट तरी तुम्हाला शिकायला मिळेल की रात्रीही आपण क्लिनिंग करू शकतो. आणि बघा इथे गॅसमध्ये मी स्वतःलाही बघू शकते, इतका छान चमकलेला आहे माझा. आणि आता किती छान वाटतं आहे सगळा किचन व्यवस्थित. खूप काही जास्त ऑर्गनाईज नाही, पण क्लिनिंग छान झालेली आहे, त्यामुळे पण खूप छान फ्रेश वाटायला लागतं. The next day. सकाळी सकाळी उठल्यावर एवढा छान, जसा मी रात्री सोडून गेली होती ना, मला तशाचा तसा किचन बघायला मिळाला. आणि ही सकाळचा व्ह्यू आहे. मी रात्री पण सेम व्हिडिओ केला होता आणि सकाळी पण सेम केला, जेणेकरून तुम्हाला ही फील होईल की आपण रात्री किचन असं छान क्लीन करून झोपलो होतो की सकाळी किती छान मस्त निवांत पूर्ण किचन मिळतं आणि काम करायला किती छान वाटतं. आणि बाल्कनीतला व्ह्यू माझा कायच सांगायचा तुम्हाला. आणि असे तुम्हाला बाल्कनी नेहमी मी शेअर करत असते तुमच्यासोबत. चला आता स्वयंपाकाला सुरुवात मी इथे केलेली आहे. आज जे आहे ना, म्हणजे मटकी वगैरे मी पाण्यात मोड आलेला जे होती ना ती टाकलेली होती. तर थोडं शॉर्टकटच जेवण आहे. म्हणजे फक्त पियाला मटकी जी आहे ना ती मला बनवून द्यायची आणि तिला आवडते मटकी. तर मी ट्राय करते की आठवड्यातून एक दिवस तरी तिला जी आहे मटकी दिली गेली पाहिजे. आणि ज्या दिवशी मटकी बनवली ना त्या दिवशी एक फायदा असा पण असतो, चपाती बनवायची गरज पडत नाही. सो इझिली जे आहे हे सगळं बनून जातं. आणि ज्या दिवशी मटकी बनवली त्या दिवशी दुपारी पण थोडी जास्तीची असली तर दुपारी पण काहीतरी आमचं शॉर्टकटच बनतं. सो ही एक रुटीन आहे. मग ती कधी कधी विसरलीच तर मग ते 2 आठवड्यातून पण जे आहे ते पोस्टपोन होतं. पण मी ट्राय करते की तिला दिलं गेलं पाहिजे. तसं तिला मूगची जी उसळ असते ना ती नाही आवडत, पण मटकीची तिला आवडते. आणि अजून एक गोष्ट, मटकी ना तुम्ही जाड, म्हणजे थोडी जाड दाण्याची मटकी असते आणि बारीक दाण्याची पण असते. तुम्ही डीमार्ट वगैरे किंवा तुम्ही दुकानात पण गेलेत ना तर त्यांना सांगा की आम्हाला बारीक मटकी पाहिजे. तिची उसळ एवढी चविष्ट लागते, म्हणजे तुम्हाला काय सांगू मी. जाड दाण्यांपेक्षा बारीक दाण्याची उसळ म्हणा किंवा तुम्ही भाजी करून घ्या, मग त्याची दोघांमध्ये ना दोघी मटकीमध्ये भरपूर फरक पडतो. एक वेळ नक्की ट्राय करा, दुकानात असो की मॉलमध्ये असो. डीमार्टमध्ये तर इझिली तुम्हाला बारीकवालीच मिळते. लूजवाली घ्यायची, पॅकिंगवाली नाही घ्यायची. पॅकिंगमध्ये जाड मटकी असते. लूजवाली घेतली तर तुम्हाला बारीकवाली मिळेल. आणि मी आताची ब्रेकफास्टची पण तयारी जी होती ती इथे करून ठेवलेली आहे. माझं खमण बनवायचं होतं इथे, त्यामुळे ते एकदम सोपी प्रोसेस आहे. त्याला जास्तीत जास्त 5 मिनटं लागतात पूर्ण खमण बनवण्यासाठी. मला जे काही एफर्ट्स घेते मी ते 5च मिनटाचे घेते आणि एक मस्त असं हेल्दी ब्रेकफास्ट जो असतो तो आमचा बनवून तयार होतो. मटकी मी शिजवताना त्यामध्ये थोडं मीठ घालते आणि थोडी हळद घालायची आणि मग त्याचा जो कलर असतो ना तो मटकी उसळ बनवल्यानंतर ना खूप छान कलर येतो त्याला. त्यामुळे थोडी हळद जी असते ना ती त्यामध्ये घालायची. आणि माझी मटकी पण बनवून तयार झालेली आहे. हा चाकू नवीन जरी असला ना, पण एक गोष्ट ना मला जेव्हा म्हणजे चाकू नवीन असतो ना तेव्हा एक गोष्ट खूप छान होते. म्हणजे पटापट तर कट होतातच गोष्टी, पण एवढ्या छान बारीक कट होतात ना. म्हणजे कोथिंबीर म्हणा, मी लसूण पण बऱ्याच वेळा कापून घालते. तर म्हणजे आपला चाकू जुना झाला की अशा बारीक कापणे होते त्याच्याने. पण जेव्हा चाकू नवा असतो ना, एकदम धारदार असतो, तेव्हा गोष्टी अशा एकदम बारीक बारीक कट होऊन ज्या असतात ना त्या होतात. तेव्हा कोथिंबीर वगैरे चिरण्याची मज्जा काहीतरी वेगळीच असते. म्हणजे तुम्हाला पालेभाजी पण काही कापायची आहे, पालक, मेथी, ती पण खूप छान मस्त बारीक कापून निघते. म्हणून मी तुम्हाला चाकूचं शार्पनर जे असतं ना शार्प करायचं, तेही त्याची पण लिंक तुम्हाला दिली होती. सो मला गरज पडली तर मी पण मागवेल. पण सध्या माझ्याकडे 3 आहेत. सो एक संपल्यावर दुसरा, असा 3 संपे त्यांची धार जाईपर्यंत मग मला काही गरज नाही, पण मी मागवेल त्याला. आणि इथे माझं खमण जे होतं ते बनून झालेलं आहे. फक्त त्याला तडका वगैरे जो आहे तो तेवढा मारायचा आहे. आणि आजचं जे पटापट शॉर्ट ब्रेक, लाँग ब्रेक जे काही मुलांचा टिफिन असतो तो बनून जो आहे माझा तयार झालेला आहे. चला आता बघूयात मस्त बाल्कनी. आणि आज चक्क जास्वंदाला, कालच्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं की उद्याच्या दिवशी याला 5 फुलं असणार आहेत, कारण काल 3 होते आणि आज जे आहेत परत 2 उमललेले आहेत, असे टोटल 5. आणि एक जास्वंद, म्हणजे हे जास्वंद उमललं ना, जर तुम्ही ह्या व्हरायटीचं जर जास्वंद घेतलं ना तर हे 2 दिवस राहतं. दुसऱ्या दिवशी थोडंसं कोमेजतं. पावसाळ्यात तर 3 दिवस राहतं हे, पण आता थोडं ऊन वगैरे असतं म्हणून दुसऱ्या दिवशी जे आहे सायंकाळपर्यंत पूर्ण तेच मावळलेलं असतं ते. आणि बाकी सगळे फ्लावर्स तुम्ही इकडे बघताच आहेत, खूपच सुंदर. आणि पिटुनियाला एवढे फ्लावर्स येत आहेत ना, म्हणजे मला हळूहळू जसा एक्सपिरियन्स येईल ना पिटुनियाबद्दलचा की कंपोस्ट केअर वगैरे, मग मी त्यावर तुमच्यासोबत डिटेलमध्ये जे आहे ते शेअर करेल.
आणि हे जे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं, सगळे प्लांट जे होते मी शिफ्ट करून घेतले होते नर्सरीच्या बॅगमधून ह्या सगळ्या कुंड्यांमध्ये, तर त्यांना मी इथे ठेवलेलं आहे. बऱ्यापैकी असं म्हणायला हरकत नाही की फ्लावरिंग प्लांटने माझी ही जी ग्रिल आहे ना ती अर्धी भरलेली आहे, अर्धी अजून जरा पेंडिंग आहे आणि हळूहळू त्यावर प्रोसेस चालू आहे. आणि हे जे सदाफुली तुम्ही बघताय ना, तर ते इथे आपोआपच सीडपासून ग्रो झालेलं होतं आणि मग मी त्याला काढून घेतलं आणि ह्या कुंडीमध्ये शिफ्ट केलं. म्हटलं ते खूप जास्त मोठं झालं ना की मग मला काढता येणार नाही, आणि सदाफुलीला पण बऱ्यापैकी चांगल्या रूट्स असतात. आणि जर तुम्ही नॉर्मल अशी म्हणजे व्हरायटीची जर घेतली ना, जी कुठेही अवेलेबल असते ती घेतली ना, तर तिचे रूट्स थोडे जास्त असतात, स्ट्रॉंग असतात. त्यामुळे मी त्या आलामंडाच्या कुंडीमधून त्याला काढून घेतलं आणि वाटतंय मला की त्याला वरून पिंच करावं, जेणेकरून त्याला अजून ब्रांचेस येतील. आणि हे बघा, हे पण प्लांट आहे इथे, आणि बघता बघता माझ्यानेच त्याची एक कळी जी होती ती तुटली. म्हणजे ही उमलून मला समजलं असतं की फायनली याचा कलर कुठला आहे, पण ते बघता बघता माझ्यानेच तुटले. सेकंड पण तुटली, कारण काय झालेलं ना, म्हणजे मला माहिती थोडं कमकुवत झालं आहे. 2-3 दिवस त्यांनी पाणीच घातलेलं नव्हतं. थोडा वेळ लागेल कड्या यायला, जे आहे फ्लावर यायला, पण जेव्हा सुरुवात होईल ना तुम्ही पण बघणार एवढे फ्लावर्स येतील ना, कारण ब्रांचेसच एवढ्या छान आहेत त्याला, इतक्या भरगच्च. आणि तुम्ही बघू शकता त्याला भरपूर ब्रांचेस आहेत, त्यामुळे जेवढ्या ब्रांचेस तेवढे जास्त फ्लावर. आणि हा अजून छोटासा इकडून दिसणारा माझ्या बाल्कनीचा व्ह्यू. आजच्या व्हिडिओला म्हणूनच मी जे आहे ना टायटलमध्ये असं दिलं आहे की किचनची स्टोरी, कारण किचनची स्टोरीच वेगळी असते. सकाळ दुपार सायंकाळ फक्त क्लिनिंग आणि क्लिनिंग चालू असते. तुम्ही पुढचा रूम जे आहे एकदा आवरून ठेवा, सोफा वगैरे आवरून ठेवा, तो व्यवस्थित राहतो. करून करून मुलं त्यामध्ये थोडीशी जे आहे खेळण्यांचा पसारा होतो. फक्त बेडरूम असला तर काही नाही, ब्लँकेट तेवढी फक्त पडलेली असते, बाकी सगळं जसंच तसं असतं. पण किचन मात्र असं नाही, दिवसातून 3 वेळा तरी त्याची क्लिनिंग झालीच पाहिजे, त्याच्या गोष्टी ऑर्गनाईज झाल्याच पाहिजे, नाही तर त्याशिवाय मग काही अर्थ नाही. आणि आज काय झालं होतं की काल एवढी क्लिनिंग केली होती, त्यामुळे त्यावर पडलेले थोडे अन्नाचे दाणे पण असे दिसून उठत होते ना, की म्हटलं नको, आजच्या दिवस तरी हा आनंदच आहे, संध्याकाळपर्यंत घेऊया. आणि नॉर्मल जे आहे वायपरने इथे मी त्याला फक्त पुसून घेतलं. आणि आता दूध वगैरे मला इथे तापवून घ्यायचं आहे. यानंतर मला एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि मग मी व्हिडिओ संपवणार आहे. पण म्हणजे गेल्या 2-3 दिवसापासून विचार करत होती की करूयात, पण मला प्लांट वगैरे शिफ्ट करायचे होते ना, म्हणून मी थांबली होती आणि म्हणून मी केलं नव्हतं. कारण बघा, तुम्ही गार्डनिंगला सुरुवात केली ना की ह्या सगळ्या गोष्टी येतातच. म्हणजे फक्त प्लांट लावणं आणि त्याची काळजी करणं याच्या व्यतिरिक्त भरपूर गोष्टी असतात ज्या आपल्याला गार्डनिंग करता करता ज्या असतात त्या करायच्या असतात, आणि अगदी कंबर पाठ एकत्र होतं, पण मज्जा येते. नवीन झाडं आणली, त्यांना कुंड्यांमध्ये तुम्ही शिफ्ट केलं की मग जी असते ती पूर्ण फरशी खराब होते, अगदी मातीचे डाग लागतात, हात मातीचे होतात, नखांमध्ये माती जाते, एक्स्ट्राची हातांची क्लिनिंग करावी लागते. किती वेळा तर शर्ट पॅन्ट पण थोडे मातीचे भरतात करता. आणि मुलांना त्या मातीपासून दूर ठेवण्याचा अजून वेगळा स्ट्रगल. कधी मी तिला म्हणजे असं होतं ना की माझं पूर्ण 3-4 प्लांट शिफ्ट झाल्यानंतर पिया त्या मातीमध्येच खेळते, कधी त्यामध्ये पाणी पण टाकते आणि एकदम पूर्ण चिखलमध्ये खेळते ती. त्यांचा तो आनंद आहे, लहानपणीच हे सगळं करतात आणि तिला बोलून काही उपयोग नाही. मी पण बऱ्याच वेळी नवीन प्लांट्स आणले की तेच म्हणजे खेळणंच आहे असं समजून घ्या. आहे जरी काम असलं तरी पण त्यामध्ये गुंतून राहणं जसं आपल्याला आवडतं तसं मुलांनाही आवडतं, आणि बऱ्याच वेळा खेळू देते मी तिला. तर तेच सगळं इथे होतं. आणि मी काल परवाच विचार करत होती की हिला क्लीन करावी, पण म्हटलं शिफ्ट झाले ना प्लांट की तेव्हा मग माती पडतेच बऱ्यापैकी. तसं मी खाली एक बॅग अंतरत असते, पण तरीही थोडंसं माती जी असते ती खाली लागतेच. आणि मग त्यामुळे म्हटलं पूर्ण पुसण्यापेक्षा काय करायचं ना, म्हणजे 2-3 आठवड्यातून मी तरी असं करते की एकदा वॉश करून घेते. खूपच म्हणजे प्लांट्स आणलेच नाही महिनाभर, मग काही वॉश करायची गरज नाही. पण प्लांट्स जेव्हा आणले ना तेव्हा दुसऱ्या दिवशी माझी बाल्कनी वॉश केलीच गेली पाहिजे. कालच मला वाटत होतं की हिला कालच रात्रीच क्लीन करावी, पण आता एवढं म्हणजे सुकली नसती ती. आता कसं सकाळचं ऊन असतं तर मग सुकून जाईल. हे बऱ्यापैकी जे काही आता थोडा कचऱ्यामध्ये जमा होतात गोष्टी, नवीन आणतो तेव्हा एक्साइटमेंट असते. जसं दिवाळीचे हे आकाशकंदील आणले होते छोटे, तेव्हा छान वाटत होते, सगळे मेन डोअरच्या बाहेर लावले, इथे लावले, पण आता नको वाटतं. ज्या गोष्टी ज्या सिच्युएशनलाच फक्त सूट होतात, नंतर त्यांचा काही अर्थ नसतो. सो मी यांना काढून घेतलं आणि उरलेली पूर्ण बाल्कनी जी आहे पटापट इथे मस्त क्लीन करून घेते. कोणीतरी असं बकेटमधून ना पाणी फक्त तेवढं आणून देणारं पाहिजे, मग मजा येते. पण आपणच जाऊन आणा ना, थोडा वैताग येतो. घरामध्ये पूर्ण पाहिजे असतात ते भरतात. चला असो, गॅलरी माझी इथे बघता क्लीन झालेली आहे. कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.